आषाढी वारीसाठी भाविकांनी एकत्र बुकिंग केल्यास भाविकांना थेट गावातून एसटीची सुविधा मिळणार। वाशिममधून 100हून अधिक एसटी बस पंढरपूरला जाणार। महिलांना यंदाही 50% सवलत। पालखी सोहळ्याच्या मार्गावर मद्य मांस विक्री बंद। मुख्यमंत्री फडणवीसांचे पुणे विभागीय आयुक्तांना आदेश। प्रशासनाकडून प्रत्यक्षात अंमलबजावणीचे आदेश। पुण्यातून आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे मार्गस्थ। हडपसरमधून दोन्ही पालख्या वेगवेगळ्या दिशेने मार्गस्थ। कोल्हापुरात चंदगड तालुक्यातील रहिवाशांकडून वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था। वारकऱ्यांना पाणी आणि खजुराचा फराळ वाटप। दिवेघाट सर करून आल्यानंतर वारकऱ्यांसाठी गरम पाण्याने पायाचा मसाज करण्याची विशेष सोय। गेल्या 9 वर्षांपासून राबवला जातो हा उपक्रम। संत मुक्ताई पालखीचं सकाळी बीड शहरात आगमन। सुभाष रोड मार्गे माळीवेस इथे पालखीचा मुक्काम राहणार। वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसह बहुजन आणि निवासाची व्यवस्था। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशी हार अर्पण। यवतमाळमधील भाविकांकडून सोन्याचा हार अर्पण। 17,68,000 किमतीचा सोन्याचा तुळशी हार अर्पण। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडला तर संत तुकाराम महाराजांची पालखी काळभोर इथे मुक्कामी जाणार। आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात निघणार सायकल दिंडी। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत होणार सायकल गोल रिंगण। तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा। चमच्यांनी ताटाबाहेर येऊन घास भरवू नये। संदीप देशपांडेकडून संजय राऊतांना चमच्याची उपमा। संदीप देशपांडेंनी राजकारणात नवीन, राऊतांचं प्रत्युत्तर। अलिबाग विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते दिलीप भोईर यांचा शिवसेनेत प्रवेश। मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची आज पंचवार्षिक निवडणूक। सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार। 24 जूनला निवडणुकीचा निकाल। धुळे शहरात अर्जुन खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या कार्यालयात सापडल्याच्या रोकड प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याने तक्रारदार आक्रमक। शिवतीर्थावर धरणे आंदोलनाचा इशारा। घटनेची निपक्ष चौकशी करून कारवाईची मागणी। मुंबईत शिवसेना भवनासमोर पुन्हा येणार ठाकरे सरकार अशा आशयाचे बॅनर। सूत्र जुळणार, महाराष्ट्राचे चित्र बदलणार। महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षात समीकरण बदलणार, बॅनरवर उल्लेख। ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यात शिवसेनेची बॅनरबाजी। पुणे शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी लावले बॅनर। ते भाषणात व्यस्त, आम्ही कामात व्यस्त आशयाचे बॅनर। चंद्रपुरात जनसंपर्क कार्यालयात आमदार सुधीर मुनगंटीवारांचा सत्कार। लोकतंत्र सेनानींच्या मानधनात वाढ केल्याबद्दल सेनानींकडून आभार। रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या महायुतीबाबत शिवसेनेत 2 मतप्रवाह। राष्ट्रवादीने आमच्या नेत्यांविरोधातील वक्तव्य थांबवावीत, महेंद्र दळवींचं वक्तव्य। 3ही पक्षांचे नेते ठरवतील, भरत गोगावलेंचं वक्तव्य। मुंबईत मातोश्री कलानगर सिग्नल परिसरात नितेश राणेंचे बॅनर। बॅनरवर हिंदू गब्बर असा उल्लेख। पालकमंत्री गुलाबराव पाटील आज जळगाव दौऱ्यावर। बचत गटाच्या महिलांसोबत घेणार जाहीर सभा। छत्रपती संभाजीनगरात इम्तियाज जलील यांच्या विरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक। जलील यांना अटक करण्याच्या मागणीसाठी उद्या जनआक्रोश मोर्चा। आमदार अबू आझमी सोलापूर दौऱ्यावर। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद। केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आज धाराशिव दौऱ्यावर। रक्षा खडसे तुळजापूर इथे तुळजाभवानीचं दर्शन घेणार। हिंदी सक्तीच्या विरोधात दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी। काळ्या बॅनरवरील आशयावरून राज्य सरकारचा निषेध। परभणी जिंतूर तालुक्यात MIM पालिका निवडणुका स्वबळावर लढवणार। नवनियुक्त जिल्हा समन्वयक गौस झैन यांचं वक्तव्य। सोलापुरात वारंवार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 80 वाहन चालकांचे परवाने रद्द। दुचाकी आणि 4 चाकी वाहन चालकांचा समावेश। यवतमाळमध्ये दिग्रसच्या अंबिका नगरात 2 दिवसांपासून नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा। दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्यामुळे 250 कुटुंबांचं आरोग्य धोक्यात। अमरावतीच्या इतवारा पुलाचं बांधकाम रखडलं। 8 वर्षापासून बांधकाम रखडल्यामुळे नागरिकांमध्ये रोष। इतवारा पुलाकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष। यवतमाळमधील
परजना गावचे लेफ्टनंट सुशांत नाईकचा नागरी सत्कार, भारतीय नौदलात लेफ्टनंट पदावर नियुक्तीबद्दल सत्कार, नेर शहरात सुशांत नाईकची मिरवणूक. धाराशिवच्या बेनीतुरा प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन नाही. 1994 साली बेनीतुरा प्रकल्पाचं काम पूर्ण, एवढ्या वर्षानंतरही ग्रामस्थांचा वनवास संपेना. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीसाठी सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख सहकार महर्षी चंद्रराव तावरेंनी बजावला मतदानाचा हक्क. तावरेंची अजित पवारांवर सडकून टीका. शशांक हगवणे आणि लता हगवणे जेसीबी गैरव्यवहार प्रकरणी 4 तोतया वसुली अधिकाऱ्यांना जामीन मंजूर. राजगुरुनगर न्यायालयाकडून जामीन मंजूर. म्हाळुंगे पोलीस ठाण्यात हगवणे मायलेक अटकेत. साताऱ्याच्या किल्ले सज्जनगड मार्गावर कोसळली दरड, मार्गावरील वाहतूक विस्कळीत. दरड हटवण्याची नागरिकांची मागणी. मालेगावात शिक्षकेतर कर्मचारी घोटाळ्यात आणखी 4 संशयित आरोपींची भर. माजी अधिकारीच आरोपी असल्याची शक्यता. पोलिसांकडून कारवाई नाही, तक्रारदाराचा उपोषणाचा इशारा. बीड जिल्हा पाणीदार होण्यासाठी 359 कोल्हापुरी बंधाऱ्यांना 1492 गेटची आवश्यकता. पाणी वाहून जात असल्यानं चिंता व्यक्त. बंधारे निरुपयोगी, शेतजमीन कोरडीच. कल्याणमध्ये काही भागात पाणी पुरवठा बंद. मुख्य जलवाहिनी फुटल्यानं पाणी पुरवठा बंद. सीसीटीव्ही केबलची वायर टाकताना जलवाहिनी फुटली. कल्याण पश्चिमच्या खडकपाडा येथील घटना. साताऱ्याच्या किल्ले सज्जनगड मार्गावर कोसळली दरड, मार्गावरील वाहतूक विस्कळीत. दरड हटवण्याची नागरिकांची मागणी. सांगलीच्या मिरजेत जादूटोण्याचा प्रकार. वाढदिवसाच्या बॅनरखाली आढळलं कापडात बांधलेलं जादूटोण्याचं साहित्य. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, अनिस संघटनेच्या पदाधिकारी ज्योती आदाटे यांचं आवाहन. 5वी पर्यंतच्या हिंदी भाषा पुस्तक छपाईचे अद्याप आदेश नाहीत. कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही. बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांची माहिती. शासनाकडून निर्देश आल्यानंतरच छपाई होणार. परभणीतील HRC संस्थेनं स्वीकारलं सेलू तालुक्यातील 60 एकल पालक आणि अनाथ बालकांचं शैक्षणिक पालकत्व. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शैक्षणिक किटचं देखील वाटप. छत्रपती संभाजीनगरात फार्म हाऊस बुकिंगवर तातडीनं बंदी घालण्याच्या सूचना. फार्म हाऊसमध्ये गोंधळ होत असल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई. MPSC परीक्षार्थींना आता अर्ज करण्यापूर्वीच ई-KYC करावी लागणार. स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय. मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक. मालेगावात बनावट गोरक्षक आणि गोशाळांवर कारवाई करण्यासाठी गोरक्षकांची प्रशासनाकडे मागणी. प्राणी संस्था आणि मानद प्राणी कल्याण अधिकाऱ्यांचं वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे निवेदन. बुलढाण्यात जळगाव जामोद नगर परिषदेत लेट लथीफ कर्मचारी. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त. चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातील सोमय्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यांवरून प्रचंड असंतोष. विद्यार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत आंदोलनाचा इशारा. पहिल्याच पावसात अटल सेतूवर खड्डे. मुंबई नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर खड्डे. कंत्राटदाराला ठोठावला 20 लाखांचा दंड. MMRDAच्या सूत्रांची माहिती. अमरावती शहरात 5 नव्या ई-बस दाखल. प्रवाशांसाठी ई-बस लवकरच उपलब्ध. लवकरच अधिकृत उद्घाटनानंतर प्रवाशांसाठी सेवेत दाखल होणार. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. खासदार बळवंत वानखेडे, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर उपस्थित. स्पर्धेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग. छत्रपती संभाजीनगरात उनो मिंडा कंपनी EV वाहनांचे स्पेअर पार्ट बनवण्याचा प्रकल्प उभारणार. 88 एकरांवर उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाला 210 कोटींची गुंतवणूक करणार. 26 जून रोजी म्हाडाचा जनता दरबार. म्हाडाच्या इमारतींबाबत नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी दरबार. वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील सभागृहात आयोजन. मुंबईत परळ इथे 10 कामगार संघटनांच्या प्रमुखांची 23 जून रोजी सभा. गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर चर्चा होणार. मुंबई पोलीस अँटी नार्कोटिक्स विभागाची आज मुंबईत जनजागृती रॅली. वांद्रे रिक्लेमेशन बस डेपोतून जनजागृती रॅली.
राजकोट किल्ला आजपासून काही दिवस पर्यटकांसाठी बंद. पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या सभोवत आली पदपथाच्या दुरुस्तीचं काम सुरू. कोकण घाटमाथा विदर्भात आज पावसाची शक्यता. कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा. रायगड रत्नागिरीसह पुण्याला ऑरेंज अलर्ट. विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 16 फुटावर. शेतामध्ये पाणी साचल्यानं पेरण्या खोळंबल्या. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं प्रशासनाचं आवाहन. नृसिंहवाडीतील दत्त मंदिर दक्षिणद्वार सोहळ्याचा जुना व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ पाहून भाविकांची नृसिंहवाडीत गर्दी. नागरिकांनी जुन्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नये. पुजाऱ्यांचं आवाहन. सोहळ्यासाठी कृष्णा नदीच्या पातळीत 1.5 फुटांची वाढ आवश्यक. सोलापुरातील तलावांच्या पाणी पातळीत वाढ. रामपूर तलाव भरला 100%. हिप्परगा तलावाची पाणी पातळीची वाटचाल 100%कडे. होडगी तलावातील पाणी पातळी 67%वर. कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला. पंचगंगेच्या पाणी पातळीत घट. मात्र राजाराम बंधाऱ्यासह 21 बंधारे अद्याप पाण्याखाली. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू. जायकवाडी धरणात 13,103 क्युसेकने पाण्याची आवक सुरू. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 32.59%वर. लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग. भुशी धरण ओव्हरफ्लो होऊन धरणाचं पाणी सांडव्यावरून वाहू लागलं. वर्षविहारासाठी पर्यटकांची भुशी धरणावर गर्दी. कराडमध्ये कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. धरणात 36 टीएमसी पाणी साठा. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. भात पेरणीची रोपे कुजण्याच्या मार्गावर. शेतकरी मात्र चिंतेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आजही मुसळधार पावसाचा येलो अलर्ट. सकाळपासूनच जिल्ह्यात सह्याद्रीच्या काही भागात ढगाळ वातावरण. 25 जून पर्यंत जिल्ह्याला येलो अलर्ट. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस. गोदावरी नदी परिसरात पूरसदृश्य परिस्थिती. पुराचा मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी. कृष्णा नदीची पाणी पातळी 3 फुटांनी वाढली. नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात कृष्णेचं पाणी. पहिला दक्षिणद्वार सोहळा पार पडण्याची शक्यता. हिंगोली जिल्ह्यात आठवडा उलटला तरी पावसाचा पत्ता नाही. पेरणी केलेलं बियाणं वाया जाण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत. साताऱ्यात महाबळेश्वर, वाई, पाचगणी, भिलार आणि जावळी परिसरात स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांट लागवडीची लगबग. पावसाच्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची कामाची लगबग. वाशिम जिल्ह्यात 50%हून अधिक क्षेत्रातील पेरण्या रखडल्या. 7 दिवसांपासून पावसाची दडी. शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा. छत्रपती संभाजीनगरात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेटी घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. 2 दिवस 100 अधिकारी घेणार 1000 शेतकऱ्यांच्या भेटी. वाशिममध्ये किरकोळ बाजारात कारल्याला 100 ते 120 रुपये दर. शेतकऱ्यांना चांगला नफा. वाशिममध्ये बनावट खतांची विक्री करणारा आरोपी अद्याप मोकाट. कारपा येथील छाप्यात मोठ्या प्रमाणावर बनावट खतांचा साठा जप्त. मात्र 15 दिवसांपासून आरोपी फरार. वाशिममध्ये कारंजा तालुक्यात नुकत्याच पेरणी केलेल्या कापसाच्या पिकावर मिलपीड किडीचा प्रादुर्भाव. कीड नियंत्रणात आणण्यासाठी मार्गदर्शनाची शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे मागणी. चंद्रपुरात 49,000 हेक्टरवरचं पेरणी पूर्ण. यंदा 4,75,000 हेक्टरवरील लागवडीचं नियोजन. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत. कापूस सोयाबीन लागवड रखडली. बुलढाण्यात पावसाची उघडीप. पावसाअभावी शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट. जिल्ह्यात केवळ 30% पेरण्या पूर्ण. पुण्यात 23 जून पासून 3 दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचं आयोजन. ड्रॅगन फ्रूट, ॲव्होकॅडो, ब्लूबेरी पिकांच्या लागवडीचं मार्गदर्शन केलं जाणार. नागपुरात अंमली पदार्थ विरोधी ऑपरेशन थंडर. ऑपरेशन अंतर्गत 240 ग्रॅम MDची खरेदी विक्री करणाऱ्या 4 आरोपींना अटक. 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या मसरूळ पोलीस ठाणे हद्दीत युवकाची हत्या. चांबर लेण्याकडे जाणाऱ्या मार्गावर घटना. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने भाजी विक्रेत्याला मारहाण. बीडच्या शिवाजीनगर पोलीस हद्दीतील घटना. मध्यस्थी करणाऱ्या पोलिसावरही मद्यपीचा हल्ला. शिवाजीनगर पोलिसात आरोपीवर गुन्हा दाखल. अमरावतीत दामिनी पथकाकडून 13 युवक युवतींना ताब्यात घेतलं. कॅफेच्या आड आंबट शौकीनांचा अड्डा चालवणाऱ्या काही कॅफेवर पथकाची धाड. भंडाऱ्यात तुमसर इथे मध्यरात्री शटर तोडून 6 दुकानांत चोरी.
7 ते 8 लाखांचा मुद्देमाल चोरी. चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. मात्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ. पोलिसांच्या भूमिकेवर मात्र प्रश्नचिन्ह. अमरावतीत 15 वर्षीय मुलीवर 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा अत्याचार. लग्नाचा आमिष देऊन प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अत्याचार. अल्पवयीन मुलाविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणारा एक जण जेरबंद. जालन्याच्या महामार्ग पोलिसांची कारवाई. चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर शहरात पिग्मी एजंटकडून 4 जणांना 65 लाख रुपयांचा गंडा. फरार दाम्पत्याचा शोध सुरू. तेलाच्या गाड्या, साबुदाण्याच्या कट्ट्यांमधून दुप्पट नफा देण्याचा आमिष दाखवत फसवणूक. चंद्रपुरात 72 गोवंशीय जनावरांची सुटका. 6 ट्रकमधून घेऊन जात असलेल्या जनावरांची सुटका. धानोरा फाट्यावर स्थानिक गुन्हे शाखेची सापळा रचून कारवाई. हिंगोलीत पोलीस असल्याचं सांगून व्यापाऱ्याकडून दागिन्यांची चोरी. दुचाकीवरून आलेल्या चोराकडून सोन्याची अंगठी आणि चैन लंपास. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. हिंगोली पोलिसांचं फरार आरोपींना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन. 5 महिन्यात 70 आरोपींना अटक. 155 आरोपी पोलिसांकडून लक्ष्य. बुलढाण्यात जळगाव जामोद इथे अवैधपणे प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि गुटखा विक्री सुरू. पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. गोव्यातून बनावट दारूच्या अवैध वाहतुकीवर सिंधुदुर्ग पोलिसांची कारवाई. 55,75,680 रुपयांचा दारूसाठा जप्त. ओरोस येथील महामार्गावर कारवाई. अमरावतीच्या एसआरपी कॅम्पमध्ये बिबट्याचा वावर. कर्मचाऱ्यांच्या घराबाहेर बिबट्याचा वावर. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याची दृश्य कैद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.